Earth's gravitational acceleration. The Earth exerts gravitational force on object near it. आता हे तर चॅप्टरच्या सुरुवातीपासूनच ही लाईन आपल्यासोबतच आहे की अर्थ जी आहे ती प्रत्येक ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असते. According to Newton's second law of motion, the force acting on a body results in its acceleration. आता न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन ज्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन काय आहे, F=ma. तर या लॉनुसार जर गेलो आपण तर जेव्हा एखाद्या बॉडीवर फोर्स ॲक्ट होतो तेव्हा ती बॉडी कशामध्ये येते, ॲक्सिलरेशनमध्ये येते. किंवा अ फोर्स ॲक्टिंग ऑन बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सिलरेशन, म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये त्वरण निर्माण झालं, ॲक्सिलरेशन निर्माण झालं तर त्याच्या मागे जे रिझन असेल तर ते असेल त्याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स. Thus, the gravitational force due to the Earth on a body results in its acceleration. This is called acceleration due to gravity and is denoted by g. सो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी, म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मग बॉडीमध्ये निर्माण होणारं जे ॲक्सिलरेशन आहे ते ॲक्सिलरेशनला आपण काय म्हणू, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि त्याला आपण कशाने डिनोट करतो, स्मॉल जी. Acceleration is a vector. आता ॲक्सिलरेशन जे आहे ते मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन या दोन्हीवर काय तो डिपेंड आहे. आणि दॅट्स वाय ॲक्सिलरेशन ही जी आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे. कारण वन डायमेन्शन तुम्हाला आठवत असेल स्टँडर्ड 9मध्ये आपण जेव्हा शिकलो होतो तेव्हा व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल एखादा ऑब्जेक्ट अशा वेळेस जीची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह घेतो, आणि जेव्हा अगेन्स्ट असेल अशा वेळेस काय घेतलं होतं, निगेटिव्ह. सो इथे क्लिअर होतं की ॲक्सिलरेशन हे डायरेक्शनवर डिपेंड आहे, आणि दॅट्स वाय इट इज अ वेक्टर क्वांटिटी. As the gravitational force on any object due to the Earth is directed towards the center of the Earth, the direction of the acceleration due to gravity is also directed towards the center of the Earth, that is vertically downwards. आता सिम्पली सांगायचं असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या दोन्हींची डायरेक्शन सेम आहे, आणि ती सेम म्हणजे काय, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आता वाक्याचा अर्थ सांगतो. तर कोणत्याही ऑब्जेक्टवर जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थकडून अप्लाय होतो तर यामुळे तो ऑब्जेक्ट किंवा त्यावर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण अप्लाय करतो तो फोर्स त्या ऑब्जेक्टला कोणत्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतो, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि सेम पद्धतीनं जे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी डायरेक्शन आहे ती सुद्धा तीच आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. त्यानंतर दोन इंटेन्स क्वेश्चन आहेत. What would happen if there was no gravity? आता ग्रॅव्हिटी नसती तर अर्थातच हा अनबॅलेन्स फोर्स नसता, आणि जेव्हा अनबॅलेन्स फोर्स नाही तर असा अर्थ काय आहे, तिथे काय ॲप्लिकेबल झाला असता, न्यूटन्स फर्स्ट लॉ. जी वस्तू मोशनमध्ये आहे ती कंटिन्युअसली मोशनमध्येच, आणि रेस्टमधली वस्तू रेस्ट मोशनमध्येच. ओके, आणि एखादी फोर्सफुली आपण वस्तू वर जरी फेकली तर ती हवेतच काय झाली असती, तरंगली. जसं एक्सपेरिमेंट आहे की नाही आपण स्पेसमध्ये करतो त्या पद्धतीनं, व्हॅक्यूम कंडिशन. What would happen if the value of g was twice as large? आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर टॉईस झाली तर अशा वेळेस काय होईल, तर काल आपण पाहिलं होतं की युनिट मास आणि युनिट डिस्टन्स हे घेतलं होतं आपण. युनिट मास 1 किलोग्रॅम दोन ऑब्जेक्टचं, आणि युनिट डिस्टन्स 1 मीटर घेतलं होतं. अशा वेळेस पाहिलं होतं आपण या कंडिशनमध्ये जी हा एफच्या काय असतो, इक्वल असतो. किंवा फॉर्म्युल्यामध्ये जरी पाहिलं तुम्ही तर बाकीचे जर रिमूव्ह केलं तुमच्या लक्षात येईल की एफ इज प्रोपोर्शनल टू जी. मग ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर टॉईस झाली तर डेफिनेटली ग्रॅव्हिटेशनल फोर्सची सुद्धा व्हॅल्यू काय होणार, या ठिकाणी टॉईस होणार. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. We can calculate the value of g by using Newton's universal law of gravitation for an object of mass m situated at a distance r from the center of the earth. The law of gravitation gives. आता आपल्याला जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. यासाठी आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा काय करणार आहोत, वापर करणार आहोत. आता यामध्ये सेम पद्धतीनं अर्थ स्वतः एक ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करायचं, त्याचं मास कॅपिटल एम. त्यानंतर स्मॉल ऑब्जेक्ट घेऊ आपण, त्याचं मास असेल स्मॉल एम. त्याचं अर्थच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स आपण काय कन्सिडर केलं, या ठिकाणी स्मॉल आर कन्सिडर केलं आहे. ओके, आता या कंडिशनमध्ये लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार जर गेलो आपण तर एफचा फॉर्म्युला काय आला, F इज इक्वल टू
G(m)(m)/r². ओके. आणि ॲज युजल आपल्याला माहीत आहे की फोर्सचा आणखीन एक फॉर्म्युला आपल्याकडे सेकंड, तो कोणता आहे? F=mg. ओके. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 यांना आपण एकमेकांच्या समोर प्लेस करू. यामध्ये काय कॅन्सल होईल बरं? स्मॉल एम जे आहे ते या ठिकाणी काय होईल? कॅन्सल. आणि काल पण तुम्हाला आठवत असेल तर आपण तुम्हाला ती फॉर्म्युला काढून दाखवला होता है ना, कम्पेअर करून जीची व्हॅल्यू काढली होती. आणि सो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जो फॉर्म्युला असेल तो काय असेल? G=gm/r². ओके. त्याच्यासमोर क्रॉस. If the object is situated on the surface of the earth, R is equal to radius of the earth. Thus the value of G on the surface of the earth is Gm/r². आता पहा, एक नवीन कन्सेप्ट आपण एक पाहू की एखादा ऑब्जेक्ट जो आहे ना, तर तो ऑब्जेक्ट ॲक्च्युअल कुठं आहे हे आपल्याला डिफाईन करता आलं पाहिजे. त्यानुसार फॉर्म्युला बदलणार. लक्षात आलं? जसं की आता एखादा ऑब्जेक्ट अर्थपासून आपण असं कन्सिडर केलं की तो 3600 किलोमीटरला आहे. अर्थच्या अबोव कुठं आहे? 3600 किलोमीटरला. तर अशा वेळेस जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स घेताना आपल्याला कसं घ्यावं लागेल बरं? अर्थच्या सरफेसपासून मोजणार का आपण? नाही, अर्थच्या सेंटरपासून. मग हे 6004 किलोमीटर काय झाली त्याची रेडियस, आणि त्यानंतर हाईट 3006 किलोमीटर. दोघांची ॲडिशन करा, किती आली? 10,000 किलोमीटर. मी मुद्दाम 3600 किलोमीटर घेतलं जेणेकरून ॲडिशन सोपी जाईल. मग आता याच्यात तुम्हाला काय कळलं बरं की आपण डिस्टन्स कुठून मेजर केलं? जो ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसपासून 3600 किलोमीटर होता तिथून तर अर्थच्या सेंटरपासून, कारण अर्थ बी ऑब्जेक्ट असेल त्याचं डिस्टन्स आपल्याला अकॉर्डिंग टू सेंटर ऑफ मास फॉर्म्युला, युनिफॉर्म स्पेअर आणि युनिफॉर्म डेन्सिटी असल्यामुळे ते कुठून म्हणजे आपल्याच्या जिओमेट्रिक सेंटरपासून मोजणार. मग आता यामध्ये काय झालं की ही जी व्हॅल्यू आहे ते डिस्टन्स आपण स्मॉल आर कन्सिडर केलं होतं. मग स्मॉल आरचा अर्थ काय झाला बरं? कॅपिटल आर प्लस एच, म्हणजे अर्थच्या रेडियसमध्ये आपण काय ॲड केली? हाईट ॲड केली. बरोबर आहे का? हां. मग इथे लक्षात ठेवायचं की स्मॉल आर आणि कॅपिटल आर याच्यामध्ये काय करायचं? कन्फ्यूज नाही व्हायचं. आलं लक्षात? स्मॉल आर काय आहे मग की आपण असं कन्सिडर केलं, काय कन्सिडर केलं आपण की एखादा ऑब्जेक्ट अर्थपासून विशिष्ट हाईटला आहे, म्हणजे अर्थच्या कॅपिटल आर रेडियसमध्ये आपल्याला काय ॲड करायची आहे? हाईट ॲड करायची आहे. त्यावरून आपण स्मॉल आरचा फॉर्म्युला वापरणार. आणि हे केव्हा वापरणार? जर ऑब्जेक्ट विशिष्ट हाईटवर असेल तर. आता ऑब्जेक्ट स्वतः अर्थच्या सरफेसवर आहे, अशा वेळेस हाईट काय झाली? 0. मग स्मॉल आरची व्हॅल्यू ही कशाची इक्वल आली? कॅपिटल आरच्या इक्वल आली. आणि यावेळेस तुम्ही फॉर्म्युला वापरणार G=Gm/R². म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे. आता या स्टँडर्डमध्ये तुम्हाला हे दिलेलं नाही, परंतु तिथं तुम्ही वाटल्यास तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहून ठेवा स्मॉल आर रेडियस ऑफ ऑर्बिट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? रेडियस ऑफ ऑर्बिट. तर किंवा ठीक आहे, स्मॉल आर जे आहे तर त्याला काय करा तुम्ही? कॅपिटल आर प्लस एच. एवढं तरी रेफरन्ससाठी लक्षात ठेवा. लक्षात आलं ना? म्हणजे त्या दोन फॉर्म्युलामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तर स्मॉल आर जेव्हाही आपण घेणार तर अर्थच्या रेडियसमध्ये हाईट ॲड करणार. हा पॉईंट तुमचा क्लिअर. ओके. The unit of G in SI units is meter per second square. Okay. The mass and radius of the earth are 6 × 10⁻24 kilogram and 6.4 × 10⁻6 meter respectively, using this in 6. आणि काल आपण यावर डिस्कस पण केली होती की अर्थचा मास SI युनिटमध्ये आणि अर्थची रेडियस ही पण SI युनिटमध्ये दिलेली आहे. ती जर आपण फॉर्म्युला नंबर 6 मध्ये जर पुटअप केली तर जीची जी व्हॅल्यू आहे ती येते 9.77. आणि अकॉर्डिंग तुम्हाला माहीत आहे की दशांश नंतर दुसरं स्थळ 5 पेक्षा मोठं असेल तर अलीकडची संख्या आपल्याला 1ने वाढवता येते राऊंडेड ऑफ करताना. सो 9.8 ही अप्रॉक्सिमेट त्याची व्हॅल्यू आहे. This acceleration depends on the mass capital M and radius capital R of the earth, and so the acceleration due to gravity at a given point on the earth is the same for all objects. It does not depend on the properties of the object. आता पुन्हा इथं एक MCQ तयार होऊ शकतो. पहा की ॲक्सिलरेशन जे आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिपेंड ऑन. इथं फॉर्म्युले तुम्हाला दिलेला आहे की मास ऑफ अर्थ, त्यानंतर रेडियस ऑफ अर्थ, मास ऑफ ऑब्जेक्ट आणि त्यानंतर
समजा हे 3 आहेत, 3 दिले तुम्हाला आणि 3 पैकी कोणाकोणावर डिपेंड आहे, तर कोणाकोणावर डिपेंड आहे फक्त मास आणि रेडियस ऑफ द अर्थ. ती ऑब्जेक्टचा मास नाही तर ऑब्जेक्टच्या कोणत्याच प्रॉपर्टीवरती डिपेंड आहे का? नाही, ऑब्जेक्टचा विषयच नाही या ठिकाणी. कारण फॉर्म्युला नंबर 5 आणि 6 जेव्हा आपण दोन्ही डिस्कस केले त्यामध्ये कुठेही स्मॉल एम आहे का? नाही, स्मॉल एम नाही. याचा अर्थ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही ऑब्जेक्टच्या कोणत्याच प्रॉपर्टीवर डिपेंड नाही. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.